वरती पाहू शकता दिवेश आणि इथे पहिल्या चेंडूवरती लेग अंपायर यांना नो साठी इशारा देताना आपल्याला ऍक्शन मध्ये आणताना लेग अंपायर यांना नो ने सुरुवात झाली आहे. चला पाहूया काय होतंय पुढे. पुन्हा एकदा पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती असगर. पुढचा चेंडू आणि इथे पहिला नो तदरम्यान एक सुरेख चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या रूपात धावसंख्या झाली. ते एक चेंडू एक धावाचे समीकरण मैदानाच्या मध्ये फटका सजवला होता. कुठेतरी फटका फसताना चांगली रनिंग होती गोल बॉल वरती पण एक धाव चोरण्यात यश. धावसंख्या पाहायला गेली तर दोन चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली दोन. एक शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण. येस आता आपण पाहू शकतो तो म्हणजे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्क वरती अभि पुढच्या चेंडूचा सामना करेल. गोलंदाज असगर याच्या पुढचा चेंडू फटका सजवला होता. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये बॉलच्या लाईनवर येऊन अक्रम यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. येस 6व्या मैदानाच्या आतमध्ये चला 6व्या मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पाहायला गेलं पुढचा चेंडू फटका जातोय इनटू द गॅप. येतोय या इनिंगचा पहिला चौकार. सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये. येस पाहूया पुढचा चेंडू फटका सजवलाय. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या निर्धाव चेंडूने सांगता होते या षटकाची धावसंख्या झाली ती 7 धावा. एक षटकाच्या समाप्तीस 7 धावा. नो विकेट लॉस. मैदानाच्या आतमध्ये सामना चाललाय तो म्हणजे TTS चिंचणी विरुद्ध साई गणेश सातपाटी. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज सलमान आणि सामोरे जाईल तो म्हणजे फलंदाज अभि. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सलमान याचा मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 8. यस आतापर्यंत खेळ झालाय तो म्हणजेच एक षटक एक चेंडू. धावसंख्या स्थिरावली ती 8 धावा. एक फटका आपण पाहिला होता. एक चौकार मैदानाच्या आतमध्ये सुंदर लगावला गेला होता दिवेश यांच्या मार्फत. तशीच काहीशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल जर एक सुरेख चांगला टोटल आपल्याला गाठायचा असेल. पाहूयात आतापर्यंत तरी बांधून ठेवलंय या षटकामध्ये आणि हा फटका सजवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून देताना तो म्हणजे क्षेत्ररक्षक राहिल. सुंदर आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. येस हेच आपण मगासपासून सांगतोय की एक क्षेत्ररक्षक जो असतो तो कॉन्फिडन्स देत असतो गोलंदाजाला आणि मैदानाच्या आतमध्ये जर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होणार असेल तर एक कॉन्फिडन्स एक मनोबळ नक्कीच वाढतंय ते म्हणजेच गोलंदाजाचं. जाऊया मॅच मध्ये. पुढचा चेंडू आणि फटका सजवलाय. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू अडवला जातोय. कुठेतरी बांधून ठेवलंय ते म्हणजेच फलंदाजांना साई गणेश सातपाटी या संघाच्या. जाऊयात पुढचा चेंडू. चौथा चेंडू आणि फटका लेग साइडवरून सजवायचा होता. क्षेत्ररक्षक येतोय. चांगली फेकी आहे. कलेक्ट मध्ये थोडासा फंबल. तदरम्यान 1 धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 9 धावा. येस इथून या षटकामध्ये खेळ राहिलाय तो म्हणजेच 2 चेंडूंचा. या 2 चेंडूवर काय होते बघूया. फटकेबाजी होतीये का प्रहार होतोय का कारण फटकेबाजी आणि प्रहाराची गरज आहे जर एक चांगला स्कोर एक चांगला टोटल गाठायचा असेल तर. फलंदाजी मार्कवरती फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच अभि.
आणि आतापर्यंत सुंदर गोलंदाजी करताना सलमान समोरच्या दिशेने फटका सजवलाय, इथे कलेक्ट चांगला केला जातोय, थोडंसं फंबल फेकीमध्ये, आणि इथे काय होतंय, इथे काय घडतंय, बॅकअप येतोय, चांगला बॅकअप येतोय. सुंदर, थोड्या वेळापूर्वी आपण एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं होतं लेग साइड झोन मध्ये राहिल यांच्यातर्फे, आणि आता सुद्धा एक चुकीची फेकी झाली होती, एक धोका आला होता, तो म्हणजेच TTS चिंचणी संघावरती, आणि तारणहार म्हणून आपल्याला पाहायला मिळाला सुंदर बॅकअप करताना तो म्हणजे क्षेत्ररक्षक राहिल. आणि राहिल बद्दल सांगायचं गेलं तर त्याचे वडील आणि तो दोघं या एकाच संघात खेळतात. आमिर सर एंड राहिल, बाप बेटे की जोड़ी मैदान के अंदर हम देख सकते हैं. आणि इथे थोडंसं डिक्लेअर आहे, चेंडू डिक्लेअर आहे. मागे आपण जो ब्लॅक ड्रॉप पाहू शकता त्या बॅकड्रॉपला लागल्यास डिक्लेअर असणार आहे, याची दखल घ्यायची आहे. आणि षटक समाप्ती झालेली आहे. षटक समाप्तीस धावसंख्या 12. 6च्या सरासरीने आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहू शकतो, तो म्हणजे साई गणेश सातपाटी या संघाकडून उर्वरित 2 षटक. या 2 षटकांमध्ये सुंदर पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल जर एक चांगला स्कोर गाठायचा असेल तो म्हणजे साई गणेश सातपाटी संघाला. आणि जर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर TTS चिंचणी संघ आतापर्यंत बांधून ठेवण्यात यश मिळालंय, ते म्हणजे साई गणेश सातपाटीच्या फलंदाजांना. पण इथून पुढे सुद्धा तशीच काहीशी कामगिरी करावी लागेल जर एक छोट्या स्कोरवरती थांबवायचं असेल साई गणेश सातपाटी या संघाला. साई गणेश सातपाटी विरुद्ध TTS चिंचणी हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. या सामन्याबद्दल जर बोललं जावं तर यापूर्वी 2दा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आलेले आहेत, आणि वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय दोन्ही वेळेस साई गणेश सातपाटी संघाचं. तसंच वर्चस्व आज देखील जर बनवून ठेवायचं असेल, हा सामना जिंकावा लागेल. पाहूयात काय होतंय. उर्वरित 2 षटक घेऊन येत आहेत TTS चिंचणी संघामार्फत. आपल्यासाठी किती धावा गोळा करण्यात यश मिळतंय. ह्या दोन्ही सलामी फलंदाज आपण पाहू शकतो, दोन्ही सलामी फलंदाज आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट झाले. 6च्या सरासरीने 12 धावा झाल्यात, विकेट नाही गमावली आहे. आता फटकेबाजी करण्याची गरज आहे, कारण आतापर्यंत आपण थांबलात तर इथून पुढे एक आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दर्शवावी लागेल, ती म्हणजेच अभि आणि दिवेश यांना. सावया मैदानाच्या आतमध्ये अर्षद नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय, तो म्हणजे TTS चिंचणी संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती पाहू शकता आपण अर्षद याला सामोरे जाईल, तो म्हणजे फलंदाज अभि. आणि फटका सजवलाय, जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव, चांगला फटका होता पण थोड्यासाठी डिक्लेअर झोन कडे वळताना चेंडू, आणि 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. येस, जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू आसिफ भाई क्षेत्ररक्षण लावून घेताना क्षेत्ररक्षण तैनात केलंय, आणि पुढचा चेंडू फटका सजवलाय आणि अडवला जातोय चेंडू, तो म्हणजेच आमिर सर यांच्या मार्फत. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. पुढचा चेंडू अर्षद याचा सामोरे जाईल, तो म्हणजेच दिवेश, आणि फटका सजवला. इथे काहीतरी अडवला जातोय चेंडू, थोडंसं धावपट्टीवरती आपल्याला धडपड पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण रिव्ह्यूचा आसरा घेतलाय, पाहूया काय होतं रिव्ह्यूसाठी. आणि सॉफ्ट डिसिजन नॉट आउट असणार आहे. येस, पंच येतील, रिव्ह्यू पाहतील. पंच पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये जाऊन पंच डिसिजन कळवतील आपल्याला. फटका सजवला होता, धावपट्टीवरती थोडीशी धडपड झालेली, गोलंदाज क्षेत्ररक्षण करण्यासाठी बॉलवर आलेला आणि 1 धाव झालेली. तदनंतर बॅकअपच्या दरम्यान काहीच झालं मैदानाच्या आतमध्ये आणि निर्णय कळवला गेला, नॉट आउट.
आणि आता रिव्ह्यू उरलेला नाही आहे, दखल घ्यायची आहे TTS चिंचणी संघाने. आपला रिव्ह्यू आपण गमावला आहे. जाऊयात मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज अर्शद आणि फलंदाज अब्बी, आणि मारला होता लेग साईडच्या दिशेने. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी, थोडंसं फंबल कलेक्शनमध्ये, आणि 1 धाव दरम्यान पूर्ण. 15 धावसंख्या झालेली आहे. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच 2 षटक 4 चेंडू. पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्याला अजूनही पाहायला मिळत आहेत. साई गणेश सातपाटी संघाकडून एक आक्रमकता दाखवावी लागेल, एक आक्रमकता दर्शावी लागेल जर एक चांगला मोठा स्कोर, सन्मानजनक स्कोर बोर्डवरती लावायचा असेल तर. आणि हा दिवेश यांच्यासाठी पुढचा चेंडू जातोय इनटू द गॅप, येतोय चौकार. क्या बात आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 19. येस, पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावरती अर्शद, सामोरे जाईल तो म्हणजे दिवेश. आणि इथे आता पंचांना ऍक्शन मध्ये आणताना, पंच आम्हाला दर्शवताना चेंडू जातोय वाईड. धावसंख्या वाढते 1 ने, धावसंख्या झाली ती 20. येस, पुन्हा एकदा या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अर्शद. फटका, अर्शद स्वतः येतोय चेंडूवरती, आणि इथे कडी बाद होताना तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय ते म्हणजेच फलंदाज दिवेश याला. येस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, भावेश. चला, 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या स्थिरावली 20 वरती एका गडीच्या मोबदल्यात. आत्ताच आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झाला धावचीतच्या रूपात, आणि त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच फलंदाज भावेश. हे शेवटचे 6 चेंडू गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय तो म्हणजेच राहिल. या 6 चेंडूंवरती जोरदार फटकेबाजी, आक्रमकता, आक्रमकता आणि फक्त आक्रमकता दर्शवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये जर एक चांगला बलाढ्य सन्मानजनक मोठा स्कोर बोर्डवरती लावायचा आहे तो म्हणजे साई गणेश सातपाटी या संघाला. पुढचा सामना असणार आहे तो म्हणजेच पंचाळी विरुद्ध भीमनगर. किंगफिशर भीमनगर विरुद्ध पंचाळी. आणि राहिल याचा पहिला चेंडू, आणि इथे फटका मारायचा प्रयत्न होता पण परत तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय भावेश याला. आणि हा कुठेतरी प्रेशर आहे, जो प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी एंड वरती आज मैदानाच्या आतमध्ये. विजय वर्मा सर, आपण प्लीज मंचावर यायचं आहे. आपल्या आयोजकांनी आपल्याला बोलवलेलं आहे, आपलं स्वागत असणार आहे. प्लीज मंचावर यायचं आहे. विजय वर्मा सर, आपण मंचावर यायचं आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आहे तो म्हणजेच राहिल, आणि फलंदाज नवीन इंट्रोड्यूस केला गेला तो म्हणजेच जितांशू. फटका सुरेख, समोर जातोय चौकार. आणि ही फटकेबाजी कुठेतरी कधीपासून आपण पाहत होतो, या फटकेबाजीची गरज होती. तीच फटकेबाजी येता क्षणी, आल्या क्षणी स्वतःचं अस्तित्व मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना तो म्हणजेच फलंदाज जितांशू. जाऊयात, पाहूया आता काय होते या पुढच्या तिसऱ्या चेंडूवरती. शेवटच्या षटकातला हा तिसरा चेंडू. आत्तापर्यंत सुंदर आपण पाहिलं, एक चांगला फटका आला जितांशू याच्या फळीतून. तशीच फटकेबाजी उर्वरित चेंडूंवरती, या 4 चेंडूंवरती करावी लागेल. पाहूया, आणि आता पुन्हा एकदा चेंडू जातोय इनटू द गॅप, येतोय दणदणीत चौकार. जितांशूची फळी बोलतीये मैदानाच्या आतमध्ये. आत्तापर्यंतचं काही समीकरण असेल, आत्तापर्यंतचा काही खेळ असेल, आत्तापर्यंतचं काही कॅल्क्युलेशन असेल, मला फरक पडत नाही. मला माहिती आहे माझी भूमिका काय आहे. मी मैदानाच्या आतमध्ये आलोय फटकेबाजी करण्यासाठी, आणि तशाच पद्धतीची खेळी आपण पाहू शकतो. तरतोय तो म्हणजेच फलंदाज जितांशू. येस, पुढचा चेंडू राहिल याचा. पाहूया
कशा पद्धतीची खेळी होते, कमबॅक करू शकेल का राहील की फटकेबाजी पाहायला मिळेल जितांशू याची. इथे सुंदर फटका सजवला होता पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. प्रहार केला होता पण कुठेतरी यश मिळालं नाही. आणि धावसंख्यांची जर वार्ता केली जाईल तर 29 ऑन बोर्ड 2 गडींच्या मोबदल्यात. 2 चेंडू उरलेत या इनिंगचे, 2 चेंडू उरलेत या षटकाचे. हे 2 चेंडू किती धावा गोळा करू शकतील ते म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अभि आणि जितांशू आपल्या संघासाठी. येणारे पुढचे 2 चेंडू राहील याचे. पहिल्या चेंडूवरती विकेट आलेला, त्यानंतर 2 चेंडू जितांशू यांचा चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. तर दरम्यान तिसरा पण प्रयत्न होता पण एक सिंगलवरती थांबावं लागलं. आणि आता इथे काहीतरी होता ना प्रेशर, आणि या प्रेशरच्या भरात चेंडू जातोय षटकारा सीमारेषा बाहेर आणि गडी परततोय तंबूस. येस, इथून पाहायला गेलं तर एका चेंडूचा खेळ उरलाय. हे एक चेंडूवरती किती धावा गोळा करण्यात यश मिळतंय साईकाने सातपाटी संघाला. कारण ह्या ज्या काही धावा असतील त्या शेवटच्या धावा असतील, जितक्या धावा गोळा करतील ते आव्हान असणार आहे. येस, बॅट्समन कोण आला? फलंदाज नवीन या शेवटच्या चेंडूसाठी इंट्रोड्यूस केला गेलाय तो म्हणजेच धैर्य. पण धैर्य न बाळगता धैर्याला फटकेबाजी करावी लागणार आहे या उर्वरित शेवटच्या चेंडूवरती. जास्तीत जास्त धावा तो गोळा करू शकतो ते म्हणजेच 4. तसाच चौकार लागावा लागेल धैर्य याला. पाहूया, परीक्षा आहे धैर्याची. यस, राहील गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आणि फटका सजवला होता पण चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती 30, विजयासाठी पाहिजे ते 31. पुढचा सामना किंगफिशर बोईसर विरुद्ध पंचाळी. टॉससाठी यायचा आहे कर्णधार. प्रवीण सर टॉससाठी यायचं आहे. आपल्या हस्ते टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. कर्णधार पाठवायचे आहेत किंगफिशर बोईसर आणि पंचाळी संघ. किंगफिशर बोईसरचे कर्णधार आलेले आहेत. इथे टॉस बॉक्स जवळ यायचं आहे आणि पंचाळी संघ कर्णधार पाठवायचं आहे. टॉस करायचा आहे आपल्याला. पंचाळी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. प्रवीण सर. येस, वेलकम. पंचाळी संघ किंगफिशर संघ. टॉस केला जातोय. चॉईस कॉल असणार आहे पहिले. चला, चॉईस असणार आहे किंगफिशर कडून. कॉल आहे किंगफिशर संघाचा. टेल हा कॉल आहे अँड इट्स टेल. कॉंग्रॅच्युलेशन्स किंगफिशर. आपण काय स्वीकारणार आहात पहिले? फिल्डिंग करणार आहात. ओके. फिल्डिंग करत असताना आपण किती धावांपर्यंत अडवू इच्छिता पंचाळी संघाला? 30 ते 35. 30 ते 35 धावांसाठी. ऑल द बेस्ट मॅचसाठी आपल्याला. ऑल द बेस्ट पंचाळी संघ. पुढचा सामना आपल्या भेटीस येणार आहे किंगफिशर बोईसर विरुद्ध पंचाळी. आणि आता दुसऱ्या इनिंगकडे वळूयात या मॅचच्या. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपण पाहू शकतो, आसिफ सर आणि राहील. येस, आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय तो म्हणजेच हर्षल. 31 विजयासाठी हवेत. पाहूयात कसा सामना रंगणार आहे. या 31 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने TTS चिंचणी संघ करणार आहे. आणि पहिला चेंडू आणि सुंदर निर्धाव एक डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू. येस, मागे बॅकड्रॉप आहे आपल्याकडे. त्या बॅकड्रॉपला जर चेंडू जातोय तर 1 धाव असणार आहे. लक्ष घ्यायचंय.
यष्टीरक्षकाने पण लक्ष द्यायचं आहे, फलंदाजांनी पण लक्ष द्यायचं आहे. आणि जाऊयात पुन्हा एकदा मॅचमध्ये. 1ने श्री गणेश झालाय धावफळकाचा. 1 चेंडू 1 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये या इनिंगचं सुरुवात होतीये. जाऊयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज हर्षल सामोरे जाईल तो म्हणजेच फलंदाज राहिल. आणि हर्षलेचा चेंडू हलक्या हाताने ढकलून काढलाय 1 धावेसाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो एक सेन्सिबल क्रिकेटचा मारा करताना दोन्ही फलंदाज राहिल आणि आसिफ सर. यस, जर ही जोडी पाहायची झाली तर एका बाजूला आहेत अनुभव आसिफ सर, दुसऱ्या बाजूला एक यंग टॅलेंट राहिल. आणि इथे कुठेतरी चान्स होता पण तो चान्स गमावताना आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1ने धावसंख्या वाढतीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता सुंदर कॅमेरा वर्क इथे आपल्याकडे केलं जाते आजच्या या सामन्यामध्ये. सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही मोठे संघ. पाहूयात कोण विजय ठरणार, कोण वर्चस्व गाजवणार. आणि चेंडू जातो इनटू द गॅप. यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करताना आपण पाहू शकता राहिलच्या मार्फत येतोय सुंदर चौकार. येस, सुंदर फटका आपण पाहिला आता राहिलच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये. तदरम्यान एक सेन्सिबल क्रिकेट दाखवताना राहिल. यंग टॅलेंट जर म्हणायचं गेलं तर एक आक्रमकता, युवा म्हटला की आपल्याला नजरेसमोर येते ती म्हणजेच आक्रमकता. पण डोक्याने खेळी करताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहिल. एक चौकार आला. तदरम्यान मला जास्त मोठ्या बलाढ्य स्कोरचा पाठलाग नाही करायचा आहे. एक नॉर्मल सेन्सिबल क्रिकेट मी खेळलं तरी माझ्या संघासाठी फायद्याचं ठरेल हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना तो म्हणजेच फलंदाज राहिल. आणि आता या चेंडूवरती सामोरे जातील ते म्हणजेच आसिफ. आणि गडबड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक छोटासा फंबल होता पण चांगला बॅकअप. तदरम्यान 1 धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्या वाढते. षटक समाप्तीस धावसंख्या झाली आहे 9 धावा. 9 विकेट लॉस. इथून समीकरण पाहायचं झालं तर 18 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि धावा पाहिजेत त्या 22. यानंतर पुढचा सामना असणार आहे किंगफिशर बोईसर विरुद्ध पंचाळी. टॉस विन झालाय तो म्हणजेच किंगफिशर संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रण दिलंय पंचाळी संघाला फलंदाजीसाठी. आणि आता आपण पाहू शकता नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय तो म्हणजेच आदित्य. येस, इथून धावा पाहिजेत ते 22. चेंडू उरले ते 18. या षटकातला पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 10. डबल डिजिट स्कोर ऑन बोर्ड. 10 धावा. 1 षटक 1 चेंडूच्या समाप्तीस. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो तो म्हणजेच राहिल. एक सुरेख फटका आपण राहिलच्या मार्फत पाहिला होता मैदानाच्या आतमध्ये. पाहूया तशाच पद्धतीची फलंदाजी करणार आहे का आता पुन्हा एकदा. एक चांगला कलेक्शन होता, चांगला थ्रो होता आणि चुकी आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते चुकी. घाई गडबड येतोय ओव्हरथ्रोच्या मार्फत चौकार. 1 आणि या चुकीसाठी 4 रनांची पेनल्टी आपल्याला पाहायला मिळते. 4 रन एक्स्ट्रा भोगावे लागतील. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन या षटकातला हलक्या हाताने ढकलला डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू जाताना चेंडू धावसंख्या वाढते 1ने.
एक षटक 3 चेंडूच्या समाप्तीस धावसंख्या झाल्यात 15 ऑन नो विकेट लॉस. मैदानाच्या आतमध्ये खेळी करताना राहिल आणि आसिफ. मार्कवरती आदित्य शेवटचा चेंडू घेऊन पटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू अडवला जातोय आणि तदरम्यान षटक समाप्ती. धावसंख्या झाली ती 16 ऑन नो विकेट लॉस. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजेच योगेश. चला नवीन गोलंदाज साई गणेश सातपाटी मार्फत इंट्रोड्यूस केला गेलाय तो म्हणजेच योगेश. एक अनुभवी गोलंदाज आणि समर्पण अनुभव पाहायला मिळतोय. इथे कुठेतरी बीट होताना पण चेंडू जातो लेग बायच्या रूपात डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती 17. इथून चेंडू उरले ते 11. धावा पाहिजे तर 14. कशा प्रकारचा सामना होणार आहे साई गणेश सातपाटी या संघाला जर आपण पाहिलं तर हा ओळखला जातो एक टफ फाईटचे मुकाबले जिंकण्यासाठी आणि तशाच पद्धतीची टफ फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे नो डाऊट. जाऊयात राहिल आणि इथे थोडा फंबल. इथे कॉलिंग मध्ये चुकी पण बरोबर आहे थोडंसं संयम पाळावा लागेल. थोड्या वेळापूर्वी आपण जशी पाहिलेली ज्या पद्धतीची चुकी झालेली एक चुकीचा थ्रो आलेला बॅकअप नसल्यामुळे चौकाराच्या रूपात एक्स्ट्राच्या धाव आलेल्या त्या टाळाव्या लागतील. कारण आधीच आपल्याकडे ठेव कमी आहे. खर्च जास्त करून चालणार नाही. खर्च देखील कमीच करावा लागेल जरा सामना जिंकायचा आहे. आणि इथे सुंदर फटका जातोय चौकारासाठी. मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करत असताना तो म्हणजेच फलंदाज राहिल एक आक्रमकता दर्शवताना आणि एक जीवन आयुष्य तत्व जे आपल्याला माहिती आहे पाणी ते इथे शाहरुख शेख यांच्याकडून आपल्यासाठी पुरवलं गेलं. त्यांचं मनापासून धन्यवाद आभार आम्हाला पाणी पुरवल्याबद्दल. 3 दिवसाचे सामने असणार आहेत आणि या 3 दिवसांसाठी आपल्याला ज्यांच्या मार्फत पाणी पुरवलं जाते ते म्हणजे शाहरुख शेख सर. थँक्यू सो मच. जाऊया मॅच मध्ये. फलंदाजी मार्कवरती राहिल फटकेबाजी करताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फटका सजवलाय. इथे सुंदर क्षेत्ररक्षण झोकून देतोय स्वतःला. चेंडू अडवतोय पण तदरम्यान 1 धाव पूर्ण होतीये. ओके आपल्या मैदानाच्या बाजूला जी वाडी आहे त्या वाडीमध्ये कोणीच जायचं नाहीये. त्या वाडीत जाणं बंधन असणार आहे. तिकडे जाण्यापासून कोणीच जाऊ नका. कृपया दखल घ्यायचे. सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. तदरम्यान मैदानाच्या आतमध्ये आशिष सर यांचा चांगला फटका चांगली फेकी आणि काय होत आहे मैदानाच्या आतमध्ये पंचांचा रिव्ह्यू असणार आहे. नॉट आउट सॉफ्ट डिसिजन. अंपायर रिव्ह्यू आहे. टीमचा रिव्ह्यू आहे. ओके साई गणेश सातपाटी यांचा रिव्ह्यू असणार आहे. सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे.
पंच पाहतायत, आपल्याला सुरेख कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय आपल्या या स्पर्धेसाठी विश नेटवर्क यांच्या मार्फत. पंच पाहतील आणि नंतर मैदानाच्या आतमध्ये जाऊन डिसिजन कळवला जाईल. ओके, निर्णय कळवला जाईल पंचांच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात काय असणार आहे निर्णय. चला, निकालाची वेळ, मैदानाच्या आतमध्ये निर्णय कळवला जाईल. आणि इथे गडी बाद होताना तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय, ते म्हणजेच आसिफ सरांना. इथे जर पाहायला गेलं तर 2 षटक 4 चेंडूचा खेळ झालाय, धावा झाल्या त्या 22. 5 चेंडूचा खेळ झालाय, सॉरी 2 षटक 5 चेंडूंचा खेळ झालाय. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या झाल्या त्या 22. इथून 7 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो ती म्हणजे जोडी, बाप बेटे की जोड़ी मैदान के अंदर. टीटीएस चिंचनी इस टीम की तरफ से मैदान में 2 फलंदाज हम देख सकते हैं, बाप बेटे. अच्छी गेंद, और इसी के साथ ओवर हो रही है खत्म. अब यहां से चाहिए जीत के लिए 9 रन. गेंदे बची है 6 गेंदे 9 रन. मैदान के अंदर 2 फलंदाज हम देख सकते हैं, आमिर सर और राहिल. इथून हे जर 9 धावा बनवायच्या असतील तर एक सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, ती म्हणजेच आमिर आणि राहिल यांना. तिकडे प्रेक्षकांना विनंती है, ऑडियंस वहां पे प्लीज पर्दे से दूर खड़े रहिए. बैकड्रॉप जो है ब्लैक कलर का पर्दा, उससे दूर खड़े रहिए, आपसे विनती है. सामने वर्ती ऊपर जो खड़े हैं, ऊपर के जो दर्शक है, वहां पर भी पर्दा छोड़ दीजिए प्लीज. मैच का आनंद लीजिए, आगे आके खड़े रहिए, विनती होगी आपसे. यस, चाहते मैच में यहां से अगर ये 9 रन बनाने हैं, गेंदे बची है 6, इस तरह के स्कोर डिफेंड करने के लिए ही जानी जाती है, वो मतलब टीम साई गणेश सातपाटी. यहां से टीटीएस चिंचनी, इनको एक बहुत ही अच्छे तरीके की बल्लेबाजी करनी पड़ेगी. मैच जल्दी कराना है प्लीज. अंपायर प्लीज मैच जल्दी कराइए. डिस्कशन के लिए ज्यादा टाइम ना दिया जाए टीम्स को. चलो, आणि साई गणेश सातपाटी हा संघ ओळखला जातो अशा पद्धतीचे सामने जिंकण्यासाठी, अशा टफ फाईट ज्या असतात त्या स्वतःच्या नावावर करण्यासाठी जो संघ ओळखला जातो तो म्हणजे साई गणेश सातपाटी. आणि तशीच काहीशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 6 चेंडू 9 धावा आणि गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजेच गोलंदाज धैर्य. त्याच्या धैर्याची परीक्षा असणार आहे, कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय, कशा पद्धतीची क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि जर सामना जिंकायचा आहे तर फलंदाजी मार्कवरती फलंदाज आमिर. आणि सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू. कुठेतरी आमिर सर नाखुश असताना पण समोर आमचे पंच, मुख्य पंचाच्या भूमिकेत तटस्थ पिट्टू सर. आणि निर्धाव चेंडू येताना. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला निर्धाव चेंडू आलाय. इथून 5 चेंडू 9 धावा. जसं मी सांगितलं होतं की असे टफ फाईटचे सामने स्वतःच्या नावावर करण्यासाठी ओळखला जातो तो म्हणजे संघ साई गणेश सातपाटी. आता मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेने धावसंख्या वाढतीये. इथून धावसंख्या झाली ती म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीस 2 चेंडूच्या समाप्तीस 23 धावा एका गडीच्या मोबदल्यात. जिंकण्यासाठी इथून पाहिजेत 8 चेंडू उरलेत ते 4. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. एक टफ फाईट. इथून 4 चेंडू 8 धावा. कोण जिंकणार? 8 धावा बनवले जातील का? टीटीएस संघ हा सामना विजयी होईल का? की जशा पद्धतीने वर्चस्व गाजवतोय या सामन्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं गेलं, टीटीएस विरुद्ध साई गणेश सातपाटी 2दा आमना सामना झालाय. दोन्ही वेळेस वर्चस्व गाजवले ते म्हणजे साई गणेश सातपाटी संघाने. आज काय होणार आहे? कोण यशस्वी ठरणार आहे, कोण वरचढ ठरणार आहे? साई गणेश सातपाटी
की TTS चिंचणी इथून 4 चेंडू 8 धावा, एक टफ फाईट. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सामन्यासाठी. गोलंदाजी मार्गवरती धैर्य पुढचा चेंडू घेऊन सामोरे जाईल तो म्हणजेच एक आक्रमक फटकेबाज युवा फलंदाज राहिल. येस, पुढचे 4 चेंडू निर्णायक चेंडू मॅच मध्ये जाऊयात. धैर्य याचा पुढचा चेंडू राहिल मारण्याच्या नादात इथे चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. आता 3/7 मॅच रंगताना सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजाच्या भूमिकेत धैर्य, फलंदाज राहिल आणि आमिर स्ट्राईक एंड वरती. आमिर सर, एक बाप बेटे की जोडी, या बाप लेकाची जोडी कशी मैदानाच्या आतमध्ये खेळी करते हे आपल्याला पाहावं लागेल. हा सामना विजय करून देईल का आपल्या संघाला, तो म्हणजे TTS संघाला. आमिर सर सुंदर फटका सजवलाय, तिकडे चेंडू अडवला जातोय. तदरम्यान एक धाव पूर्ण. इथून 2 चेंडू 6 धावा, एका मोठ्या फटकाची गरज आहे. इथून काय होतंय पाहूयात. आणि इथून विकेटांची जर वार्ता केली जाईल तर साई गणेश सातपाटी संघाच्या 3 विकेट गेलेल्या आणि TTS चिंचणी संघ अजूनपर्यंत एकच विकेट गमावली आहे. विकेटांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर TTS संघ आता अजून तरी पुढे आहे. इथून जर 2 चेंडू 5 धावा जरी गोळा करतोय TTS चिंचणी संघ तरी विजयी होऊ शकतो. हा सामना फटका सजवलाय, स्वतःला झोकून दिला होता पण मैदानाच्या आतमध्ये युवा आक्रमक फलंदाज राहिल चौकार लगावतोय. उर्वरित धावा आहेत. आता इथून धावांची वार्ता केली तर धावा झाल्यात त्या 2. एक जरी बनवतोय कारण विकेट कमी गमावल्या आहेत. हाच फायदा आहे जर तुम्ही विकेट गमवत नाही आहेत, कारण तुम्हाला एक चान्स मिळतोय की तुम्ही समान स्कोर करून सुद्धा मॅच जिंकू शकता. आणि तसंच काही समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ऑफिशियली जर आपण पाहायला गेलो तर जिंकण्यासाठी पाहिजेत 1 चेंडू 2 धावा, पण विकेट कमी असल्यामुळे स्कोर जरी समान करतोय राहिल या मॅच मध्ये तरी विजयी ठरेल तो म्हणजे संघ TTS चिंचणी. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर मुकाबला रंगलाय. 1 चेंडू 2 धावा ऑफिशियली, पण विकेटा कमी असल्यामुळे समान स्कोर करून सामना विजयी ठरू शकतो तो म्हणजे संघ TTS चिंचणी. एक आक्रमक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये लगावलं जात आहे ते म्हणजे साई गणेश सातपाटी संघाकडून. या चेंडूवरती धाव घेण्यापासून अडवावं लागणार आहे, कारण जर हा निर्धाव चेंडू येतोय तरच साई गणेश सातपाटी हा सामना जिंकेल. पाहुयात, चला. 1 चेंडू, धावा आहेत ते 2 पण बनवायचे आहेत फक्त एकच. पाहुयात काय होतंय मॅच मध्ये. येस, सामना खूप गरम झालेला आहे आणि हा चेंडू निर्णायक चेंडू ठरणार आहे. कोण विजयी होणार आहे आणि हलक्या हाताने खेळलेला चेंडू आहे. इथे गडबड गडबड आणि गडबड. चांगलं कलेक्शन होतं पण एक धाव घेण्यात यशस्वी ठरलाय तो म्हणजेच फलंदाज राहिल आणि सामना जिंकलाय तो म्हणजेच TTS चिंचणी यांनी. कॉंग्रॅच्युलेशन्स TTS चिंचणी, आणि आपण या सामन्यात सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. साई गणेश सातपाटी, आपला सन्मान असणार आहे. सन्मान चिन्ह आपला गोळा करायचं आहे आपण स्टेज जवळून. साई गणेश सातपाटी दखल घ्यायची आहे. आपलं सन्मान चिन्ह असणार आहे स्टेज जवळून आपण आपला सन्मान गोळा करायचा आहे. येस,